आता ई तिकीट बुकिंग मध्ये होणार बदल. फक्त 15 मिनिटांत आधार प्रमाणीकरण न केल्यास तिकीट राहणार फक्त प्रतीक्षेत. रेल्वेने सुरू केला प्रवाशांसाठी नवीन सुरक्षितेचा नियम. चला तर जाणून घेऊयात काय आहे तो नियम. भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी ई तिकीट आरक्षण प्रक्रियेत सुरक्षा आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी आज 1 ऑक्टोबर 2025 पासून नवीन नियम लागू केले गेलेत. IRCTCच्या संकेतस्थळ आणि मोबाईल ॲपवरून तिकीट आरक्षण सुरू होताच पहिल्या 15 मिनिटांत प्रवाशांना आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य केले गेलेले. तर या कालावधीत आधार प्रमाणीकरण न करणाऱ्यांना ई तिकीट आरक्षित करता येणार नाही. मात्र त्यानंतर सर्व नोंदणीकृत IRCTC वापरकर्ते नेहमीप्रमाणे तिकीट बुक करू शकतील. रेल्वे प्रशासनाच्या मते ऑनलाईन तिकीट आरक्षण सुरू होताच अनधिकृत तिकीट दलाल मोठ्या प्रमाणात तिकीट आरक्षित करतात आणि त्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर करतात. त्यामुळे सामान्य प्रवाशांना प्रतीक्षा यादीतच तिकीट मिळते. हे लक्षात घेऊन सुरुवातीच्या 15 मिनिटांत आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्याचा उपाय करण्यात आलेला आहे. या यंत्रणेमुळे अनधिकृत दलालांकडून होणाऱ्या ई तिकीट काळाबाजारावर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल. रेल्वे प्रशासनाने या वर्षीच्या सुरुवातीलाच तब्बल 2.5 कोटी संशयास्पद ID निष्क्रिय केले होते. तसेच 1 जुलैपासून तात्काळ तिकिटांसाठी आधार प्रमाणीकरण लागू केले गेले आहे. ई तिकीट आरक्षणाच्या या नव्या नियमांमुळे प्रवाशांना सुरक्षित आणि पारदर्शक सेवा मिळेल. तसेच रेल्वे प्रशासनास अनधिकृत दलालांकडून होणाऱ्या गैरव्यवहारांवर नियंत्रण ठेवता येईल. IRCTCने प्रवाशांना आवाहन केले आहे की ई तिकीट बुक करताना नवीन नियम लक्षात ठेवून आधार प्रमाणीकरणासाठी आवश्यक तयारी ठेवावी. या कारवाईमुळे फक्त प्रवाशांना फायदा होणार नाही तर रेल्वे प्रशासनास ई तिकीट काळा बाजार थांबवण्यासाठी देखील मोठा हातभार लागणार आहे. तर अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा न्यूज डॉट्सला. धन्यवाद.